सुबेरानो मंडल सुबेरानो मंडल माझ्या देवाचं सुरवंतीच्या बाळाचं मायवाच्या बंधूचं 33 कोटी देवाचं तर या माताचं मेघराया पित्याचं कैलासाच्या संभाचं यालकऱ्या मुक्षीदा मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्या हाताने मदत करा 33 कोटी देवाचं ढगातल्या मेघाचं हॅलो बंडाभिषेक हा लोक टाकी भरलेला सिमेंटच्या टाकीकडे पाणी सोडायचं दिल्या दोघाचं माता आणि पित्याचं मातृबल भीमाचं 33 कोटी देवाचं सुरवंतीच्या बाळाचं कारंड्या या नाईचं भगवानाचं नाम गा नारायणाचं नाम गा नामलई रसाळो ह्या नामापासून राहिला चिंता दूर होईल काळ दूर होईल हरिनामापासून या गावाचा 51 रुपये देण्यात आलेला आहे. धन्यवाद. नामलई रसाळो ह्या नामापासून चांगलंच होणार चांगलंच होणार सुबेरानो मंडल सुबेरानो मंडल तू पहिल्या वाटाला सोडल्या जाग्याला कोकण या बारीला या बारमळ या पटणाला पाटण या खोऱ्याला ह्या लगमुजीच्या वाड्याला लगमुजीच्या वाड्याला ह्या लगमुजीच्या वाड्याला 300 माग 7 आता 307 शिदावा जात माझी भाई किंवा जात माझी भाई वा बंदत पडाल्या आता बंदत पडाल्या म्हणून वकराता का म्हणून वकराता कळत कळलं कुणाला ह्या कळत कळलं कुणाला सूर्यबाय शिदाला ह्या नरुट्याच्या बाळाला अंतरी बजानून ह्या अंतरी बजानून हो बघा काय झालं होतं काय झालं सूर्याबा फार पूर्वी काळाला पहिल्या सतयुगाला आणि भाग या कोकण बारीला परमळ पटणाला आणि त्या जाग्याला हा 360 शीत बंदीखाना टाकलं होतं लगमुजी देसायानं होय होय म्हणून शिना 360 शीताने विचार केला होता काय केलं सूर्याबा देवा ह्या बंधात आपण कोण सोडविल का म्हणून बर का 300 शीत लागलं तर 350 हॅलो सुरक्षेत्र मूळ देवस्थान डालगाव या मंदिराच्या बांधकामासाठी या काश्मीराच्या मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्या हाताने मदत करा आपलं नाव सांगा आपल्या गावाचं नाव सांगा आपल्या नावाची देणगीची पावती घेऊन जावा या भाविक भक्ताला मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्या हाताने मदत करा आपलं नाव सांगा आपल्या गावाचं नाव सांगा आपल्या नावाची देणगीची पावती घेऊन जावा या भाविक भक्ताला मंदिराच्या बांधकामासाठी
पेमेंट असं स्वरूपाची मदत करायची असेल त्या भावी भक्तांनी मंदिराशी संपर्क साधायचा. काय केलं सूर्यबाना म्हटलं आज पहिली गुरुला अंघोळ घालावा, गुरुची सेवा पूजा करावा आणि मग गुरुला सांगावा आणि मग बरं का ती काय म्हणतोय बघितलं पाहिजे म्हणून तिनं पाटे 4 वाजायला कळशीकडा घेतला आणि निघून कुठं लावता आणि ह्या नागझरीला जाऊन शिना नागझरी गंगाला येऊन शिना सणान सवळा करून शिना आणि करून बर का घडा त्यानं शिराला लावून शिना निघून बर का आणि आपल्या काशिलिंग देवाचं द्वारकाच्या हरीचं चांगबाला बोलून शिना आणि ती बोलून निघून कुठं देवळात रावळा जाऊन शिना बर का शेळी पूजा उतरून आणि मग ताजी पूजा चढवून त्याला बर का शिट्टा देऊन शिना होय आणि मग सकाळच्या परारी होय सूर्य नाही उदू हुयाला त्याच वेळेला भगवंताची आरती काढून अरे काढून शिना काही लागला होता बोलायला आपल्या गुरुला गुरु माझी मावल्या गुरु माझी मावल्या गणपतीची सावल्या गणपतीची सावल्या दर्शन घेऊन बोला ह्याला लागला सांगा ह्याला लागला गुरु माझी मावली गुरु माझी मावल्या कोकण ह्या बारीला परमळ ह्या पटणारा पाटण या खोऱ्याला लखमुजीच्या वाड्याला लखमुजीच्या वाड्याला जात माझी काशिवा जात माझी काशिवा 360 शिदावा 360 शिदावा बंदत बापडाल जात माझी काशिवा जात माझी काशिवा सोडवायला जाणार बघा आहा काही झालं होतं काय झालं सूर्याबा
सूर्याबाशीदाना विचार केला आणि करून शिना आपल्या भगवंताचं दर्शन घेतलं आणि घेऊन शिना बर का काही लागला होता माझ्या आपल्या गुरुला बोलायला. गुरु माझी मावली करपतीची सावली म्हणून बर का ती लागला सूर्याबाशीत बोलायला. देवा हो. या कोकण बारीला परबळ पटणाला पाटण खोऱ्याला काय झालं या लगमुजीच्या वाड्याला आणि बर का काय झालं तर 350 शीत बंदा टाकल्यात. काळा कोड काढायला गेले होते. काळा कोड नाही निघला तर म्हणून करता काही केलं होतं. लगमुजी देसायानं 360 शीत बंदा टाकल्यात. होय होय देवा हो जात काशी होय जात माझी बाई सोडवायला जायला लागणार आहे. मी देवा जाणार आहे आणि तो परवानगी दिली पाहिजे म्हणून आणि माझ्या पाठीवर राहिलं पाहिजे. तू आला तरच पुढचं काम होतं या नाहीतरी होणार नाही असा बोलत होता बर का. मनुष्यानं विचार केला होता माझ्या भगवंतानं. काय केलता आणि काय लागला होता बोला हर्षद हराळे राम जसे आपले ते पाहुण्याला आहे. हर्षद हराळे जसे आपण परीक्षेमध्ये हजर राहत आहे. या पटणाला कोकण या बारीला परमळ या पटणाला हर्षद हराळे राम जसे आपण परीक्षेमध्ये हजर राहत आहे. पुढे नाड करतील पुढे नाड करतील तुला नाय निघायचा तुला नाय निघायचा म्हणून बकरता कोकण ह्या बारीला कोकण ह्या बारीला नाव नक घ्यायला नाव नक घ्यायला एवढं बाबा म्हणताना एवढं बाबा म्हणताना ऐक माझ्या सूर्याबा ऐक माझ्या सूर्याबा एका घराला एका घराला पाच दारवा पाच दारवा एका घराला एका दाराला नव कुलपा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी या काशीलिंगाच्या मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्या हाताने मदत करा. आपलं नाव सांगा आपल्या गावाचं नाव सांगा आपल्या नावाची देणगीची पावती घेऊन जावा. या भाविक भक्ताला मंदिराच्या बांधकामासाठी सिमेंट अशी स्वरूपाची मदत करायची असेल त्या भाविक भक्तांनी मंदिर ट्रस्टशी संपर्क साधायचा. आबाजी बाबा कारंडे कारंडेवाडी या भाविकवर 101 रुपये देणगी आलेले आहेत. धन्यवाद. हॅलो श्री क्षेत्र गुरुदा मूळ देवस्थान दालगाव या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी या काश्मीराच्या मंदिराच्या बांधकामासाठी थोड्या हाताने मदत करा. आणि लावण्यानी बर का सूर्याबा हो. तुझ्या ती निघायची नाही ती आणि त्या कोकणबारीचं नाव घेऊ नका म्हणून देव विनवत होता हॅलो सूर्याबाला. दंडापूरचे हॉलकडे येणारी मोटर बंद करायची आहे. हॉलकडे येणाऱ्या पाण्याची मोटर बंद करायची आहे. होय माझा हाय बर का देवा हो. तुमच्यासारखा जर गुरु माझ्या जर पाठीला असेल तर बर का काळाचा जर महाकाळ आला असेल त्याला जाळून ठेवेल. होय होय पण देवा तुम्ही माझ्या पाठीशी पाहिजे म्हणून या भाविकाकडून या भक्ताकडे भगवंताच्या बांधकामासाठी देवा माझा 51 रुपये देणगी आल्याबद्दल धन्यवाद. मुक्त करायला मी देवा जाणार आहे या कोकण बारीला. जात का स्वप्नील कारंडे राहणार कुस्ते या भाविकाकडून या भक्ताकडे 25 रुपये देणगी आल्याबद्दल धन्यवाद. होय होय माझ्या श्री क्षेत्र गुरुदा मूळ देवस्थान दालगाव या मंदिराच्या बांधकामासाठी या काश्मीराच्या मंदिराच्या बांधकामासाठी सगळ्या हाताने मदत करा.
हात धरला होता सूर्यबाना. म्हणून शिना काय केलं होतं माझ्या भगवंतानं विचार केला होता मनात येणारा. आता या ऐकणार नाही. सूर्याबा हो. जाताना जातील पायाना येताना याचे डुईना. आणि म्हणून सूर्यबाला लागला होता देव इनवायला. देवा हो. माझा प्राण गेला तर चालेल पण देवा मी ह्या कोकणबारीला जाणार तुम्ही मला परवानगी द्या. म्हणून बरं का परवानगी मागायला. सूर्याबा हो. नक नक जायला नक नक जायला एवढं देवा म्हणताना एवढं देवा बोलताना सूर्याबायानं रुट्या सूर्याबायानं रुट्या पुन्हा या चालायला मार्गाला लागला पुन्हा बा चालायला मार्गाला लागला कोकण या बारीची कोकण या बारीची वाटत्यानं धरल्या वाटत्यानं धरल्या एवढं काही कळलं एवढ्या बागा टायमाला काशीलिंग देवानं विचारा करून कैवत्यानं केलं या कैवत्यानं केलं या. हो बघा आहा. विचार केला विचार. अरे करून प्रकाश पुजारी देवा जलेबी आपला माझा प्राण गेला तर चालेल पण मी या कोकण बारीला परमळपटणाला पाटण खोऱ्याला लंगमुजी देसाईच्या वाड्याला जाणार. जाणार म्हणून हात धरला होता सूर्यबाना. अरे सूर्याबा हो. ऐक सांगतोय तुला म्हणत होता येणवत होता. माझा शब्द मोड नको. म्हणलं तर सूर्यबा मागे घ्याय तयार नाही. माझा जर शब्द मोडलास तर बघ. तुला अवघड पडेल. होय होय. देवा हो. जिवंत असून मेल्यासारखा आहे म्हटला. देवा जर नाही गेला तर माझ्या देवा सक्त कुळीला पट्टाला गेलं म्हटला. म्हणून बरं का सूर्यबा बोलतो होता माझ्या देवाला. देवा मी तुझं ऐकणार नाही म्हणून सूर्याबाची दाना कोकण बारीची वाट धरली आणि हात धरला बर का. निघून चालला गुरुचं मुडून. थांब थांब रे सूर्यबा. विचार केला होता माझ्या भगवंतानं म्हटलं आज जर सूर्याबा गेला तर माघारी नाही येणार. म्हणून करता माझ्या देवाला दया आलेली. देव भक्तीचा भुक्यालेला. होय होय. म्हणून म्हटलं मला उद्या आंघोळ कोण घालणार माझी सेवा कोण करणार. म्हणून माझ्या देवाला विचार प्रकाश पडला. पुजारी म्हणून शिना जलेबी आपला दया. माझ्या देवाला म्हणून काय केलं होतं दया आली मग हाय मारायला लागला सूर्याबाला. ये जर थांब म्हटला थांब. ए सूर्याबा थांब थांब जरा थांब. म्हणलं सूर्यबा थांबला जागेवर. सूर्याबा मोहरत म्हणजे वड काढायला लागला. होय होय. आणि मग ए देवा मी नाही थांबत जा. असं म्हणताना देव काय म्हणतो होता देवाची करणी बर का. अरे सूर्यबा ऐक माझं जा म्हणायचं थांब मी तुला दोन गोष्टी सांगतो माझ्या गोष्टी तेवढ्या ऐकून तुझा. आणि मग जा म्हणायचं. मग त्याला जरा आधार पोचला. म्हणताना मग सूर्यबा देव गेला तर निघून जाऊन शिना सूर्याबा जवळ जाऊन शिना सूर्यबाला बोलतोय काय. बोला ह्याला लागला व सांग ह्याला लागला. सूर्याबा याशी झाला व नरुट्याच्या बाळाला. काय बोलू लागला व काय सांगू लागला. दादा शिवाना कारंजी होणार कारंजी आहे या तालुक्याकडून या भक्ताकडे 251 धन्यवाद. कोकण या बारीला व कोकण या बारीला. या बारीला बाजावा या हॅलो तानाजी पुजारी एक नियम पाळावा गा एक नियम पाळावा. एवढ्या बाबा वेळात गा एवढ्या बाबा टायमात. एवढ्या बाबा वेळात वा एवढ्या बाबा टायमात. काशीलिंग देवानं वा सुरवंतीच्या बाळाना. कैवत्यानं केलं या व कैवत्यानं केलं या. भंडाऱ्याचा वाटवा या भंडाऱ्याचा वाटवा.
अरे कांबळा बादी ऊन खांद्याला रे लागून अरे तीन पिशा देऊन तीन पिशा देऊन हो बघा आहा काय झालं होतं काय झालं बर का सूर्याबा हो कोकण बारीला जा बर मी सांगतोय तेवढा नेमपा नियम पाळल्या शेवट चालत नाही बर का नाहीतरी तू असा गेलास तर तुला माघारी नाही सोडणार होय होय म्हणून शिना म्हणून बर का देवाला बी चिंता पडली होती बर का मग काय केलं काय होतं बर भगवंतानं चौद्या विद्या भंडारा भंडाऱ्याचा वाट आयुष अमोल कोकरे राहणार रेजापूर या पत्तावरून 251 रुपये झालेले आहेत. धन्यवाद. मारुती श्रीरंग कारंडे राहणार कारंडेवाडी या भाविकाकडून या भक्ताकडून 201 रुपये देणगी आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. लक्ष नितीन कोकरे राहणार रेजापूर या भाविकाकडून 251 रुपये देणगी आले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या खैऱ्या हिवऱ्या बनाचे उंड्या मांड्या डोंगराचे वाट तू धरायची एवढं सांगून शिना संकट पडलं तर माझं नाव घे होय होय आणि मग म्हणून शिना काय केलं काय होतं बर हो काशिलिंग देवाचा हो काशिलिंग देवाचा आजय पुजारी आजय पुजारी कारंडेवाडी नेहरालीला निघून वाचालेला व निघून वाचालेला गळ त्या गावाला व बाबळ त्या गावावा मंदिरावर शिखरावर आणि त्यावर हायमेट लाईट हायमेट बंद करायचे यांच्याकडून मंदिराच्या बांधकामाला 251 रुपये आलेले. धन्यवाद. काय झालं होतं काय झालं जागा आणि विरकार राहणार 5 वाजते या बाईकडे 51 रुपये देणे गेले. धन्यवाद. चालला होता या ठिकाणा पहिला काटाला चिंताच्या जागेला आणि मग जायला जाऊशिना अजय सुधारे आपल्या आवश्यकता अजय सुधारे सुंबवरानो मांडाला सुंबवरानो मांडाला कृष्णा कोयना काटाला कृष्णा कोयना काटाला तीरताच्या जाग्याला तीरताच्या जाग्याला जाग्याला माझाहून हॅलो मुजावर तुम्हाला तुम्हाला जो रेट दिलेला रेट बोर्ड दिलेला त्या रेट बोर्ड नुसारच दर घ्यायचा तुम्ही कमी जास्त दर घ्यायचा ना त्याच्या जाग्याला जाऊन शिना काय केलं होतं सूर्यबाशिदाना तुमची तक्रार आली तर कपून घेतली जाणार नाही सणान जो दर दिले त्या पद्धतीने दर घ्यायचा बघताना सुद्धा काढायला कापड द्या आव्हान आहे की आणि काढून बर का गुलसवडा करून शिना जसं करून शिना बर का काय केलं होतं काय बरं त्यानं भंडारा लिहूसना जसा भंडारा लागला द्यायला देवाचं नाव घ्यायला आणि त्या त्रिवेळीला आणि निघून चांग बल बोलाला व चांग बल बोलाला देवाचा सर्वांनी रेट घ्यायचा आहे कोणाची तक्रार असेल गुण बाजाला व गुण बाजाला पैसे गेले इथं कुठल्या या जाऊन पटनाला या जाऊन गाव कैल्या बाजूला वय बारव या हिरीला
वाटला हवा जाऊन या वारव या हिरीला जाऊन तीत बसला जाऊन तीत बसला नगरीच्या नारी पर्वत्याच्या वाटेला पर्वत्याच्या वाटेला बघा आहा काय झालं होतं काय झालं सूर्याबाशी निघून ना निघून कुठं चालला होता पाटण खोऱ्याला हे लगमोजी देशाच्या चालला होता बरं का ते 12 हिरीला या पाटण खोऱ्याला गावाकैल्या बाजूला बाराविहिरीला जरा मागे त्यांनाही मागे घ्या होय होय मागे त्या बाराविहिरीला जाऊन बसला जरा मागे जरा मागे नगरीच्या नारी एकामेकाला धुले जरा तुम्ही असा हा नारी पाण्याला येते त्या पाण्याला जाते त्या अरे यादी बर का घडबडते त्या जाते द्या होय होय आणि मग एवढ्यात काय चमत्कार विचार केला होता या नगरीच्या घडणीने नगरीच्या नारीने काय म्हणतो त्या एकामेकीला अगं ह्याच्यासारखं बाय 360 शीत त्या राजानं बंदात टाकली आणि ह्याला काय येतं की कशाला वाघाच्या घराला शिळी पाहुणे होऊन आल्या एवढं बर का ती सूर्याबान ऐकून घेऊन शिना लागला होता बोलायला काय विचार केला होता ह्या नगरीच्या नारीने काय केलता वर कुठल्या गावचं एवढं नाव गाव तर सांगा आम्हाला नाव गाव तर पुसूया ह्याला होय होय एवढं तरी विचारूया अहो महाराज हो वर कुठल्या गावचं कशा करता काय काम काढलंय तुम्ही कोकण बारीला कशाला आलाय एवढं सांगता का म्हणल्यावर सूर्याबा काय म्हणतो या सूर्याबा लागला होता काय सांगायला काय म्हणतो दाग 360 शिदाचा बंदमुक्त करायला आलो या 360 दादा हा अरे एवढं म्हणताना अहो महाराज हो तुमचं नाव गाव काय म्हणल्यावर सूर्याबा काय बोलत होता खालमान देशाच्या उगावत्या बाजूचा कासिलिंग भगवत सेवक सूर्याबा म्हणते मला कातबिळग गावचा सूर्याबा नावचा म्हणते बरोबर बोलायला अहो महाराज हो तुमची मोठी कीर्ती आहे की तुमचं मोठं नाव आहे होय 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 जगात गाजलेलं नाव आहे अहो असं शीत तुमच्यासारखा हे 360 शिदात विषित नाही असं एवढं म्हणताना त्या गड्डी काय म्हणतो त्या मग काय काम काढलंय कशा करता आलाय काळा कोड काढायसाठी आलोय लक्ष्मीजी राजाचा नेमचा बंद मुक्त करायला आलोय शीत मुक्त करायला अहो आलेल्या वाटणी निघून राजू पुजारी निवड आलेला सावेचा राजाच्या वाड्याला आलेला कोण परत गेला नाही परत गेलेला नाही अर्पण म्हणून करता तुम्ही काय जाता आलेल्या अंगाने धड अंगाने निघून जावा वाघाच्या घरला शिळी पाहून कशाला आलाय म्हणजे बंदात पडायला हे फुकट खाव जत्रा जाऊ शेत नाही भगवंता सेवक सूर्याबा म्हणते ती मला मी 360 शीत सोडवा आलोय बंदमुक्त करायला आलो या एवढं बरं का म्हणताना काय केलं होतं काय केलं होतं चला मग राजाच्या वाड्याला जाऊ राजाच्या वाड्याला जाऊन वर्दी द्या अहो मी असा येणारा शीत नव्हा मग कसा मला वट्टी वालूक बोलावून ढोल काही तळपावा असं वाजवत नेलं पाहिजे आज त्या शेवटी येणार नाही म्हणून ना राजाच्या वाड्याला एवढी माझी वर्दी द्या जावा म्हणून या घटनेला सांगितलं घटने निघून नगरीच्या नारी वा नगरीच्या नारी वा निघून वाचालल्या निघून वाचालल्या आपापल्या वाड्याला आपापल्या वाड्याला पाण्याचं या घडाची व पाण्याचं या घडावा पाण्याच्या या घागरी व पाण्याच्या या घागरी घरवाड्या ठेवून घरवाड्या ठेवून हर हर महादेवा जय श्रीनाथ शंकरा
भंडाऱ्याच्या गादीला व भंडाऱ्याच्या राशीला हर हर महादेव ईश्वरनाथ शंकर बेस्ट सुपर